नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये 8 जून 2026 या तारखेचा आज दुपारनंतर ते मध्यरात्रीपर्यंतचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया। तर ह्या वेळेत वातावरणामध्ये पुन्हा एकदा मोठा बदल बघायला मिळणार आहे। तर महाराष्ट्र राज्यात अनेक ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज असून वाऱ्याचा जोर देखील जबरदस्त बघायला मिळणार आहे। विजांचा कडकडाट देखील राहील। सविस्तर माहिती जाणून घेऊया। पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकांवर बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घेऊ पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज 8 जून रोजी दुपारनंतर ते मध्यरात्रीपर्यंत महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा एकदा मोठा बदल पाहायला मिळू शकतो। महाराष्ट्रातील अनेक भागात मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी पावसाच्या सरी अधिक सक्रिय होण्याची शक्यता आहे। सध्या मान्सून गोवा आणि दक्षिण कोकणाच्या दिशेने प्रगती करत असून अरबी समुद्रातून मोठ्या प्रमाणात दमट वारे महाराष्ट्राकडे येत आहे। त्यामुळे वातावरणात आर्द्रता वाढली असून पावसासाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे। कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर तुलनेने अधिक राहू शकतो। तर पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात दुपारनंतर मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता आहे। मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात विजांच्या कडकडाटासह स्थानिक स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळू शकतात। वाऱ्याचा वेग साधारणपणे 30 ते 50 किलोमीटर प्रति तास राहू शकतो। तर काही ठिकाणी अधिक वेगवान झोतही आपल्याला पाहायला मिळू शकतो। महत्त्वाची बाब म्हणजे आज महाराष्ट्रातील बहुतांश भागात पडणारा पाऊस हा मान्सून आगमनाच्या पूर्वीचा वादळी पाऊस असण्याची शक्यता आहे। मात्र कोकण किनारपट्टीवर काही ठिकाणी मान्सूनचे वातावरणाचा प्रभाव जाणू शकतो। एकंदरीत आज दुपारनंतर ते मध्यरात्रीपर्यंत अनेक जिल्ह्यात वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि पावसाच्या सरी सक्रिय होऊ शकतात। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। बंगालचा उपसागर ते अरबी समुद्र या दोन्ही समुद्रामध्ये वातावरण मोठ्या प्रमाणात बदलले असून बाष्पयुक्त वारे निर्माण झाले आहे आणि त्यामुळे मान्सून पावसासाठी मोठ्या प्रमाणात पोषक वातावरण सक्रिय होत आहे। आता मान्सून महाराष्ट्रात लवकरच दाखल होणार आहे। त्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये मान्सूनपूर्व वादळी पावसाचा जोर अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार वारा, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह 8 जून 2026 या तारखेला दुपारपासून ते मध्यरात्रीपर्यंत या पावसाची स्थिती बघायला मिळणार आहे। सविस्तर अंदाज जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवातीला दुपारनंतरचा हवामान अंदाज जाणून घेऊया। तर दुपारनंतर पावसाची शक्यता आहे। दक्षिण भारताकडे केरळ, कर्नाटक, गोवा या राज्यात मध्यम जोरदार पावसाचा अंदाजा दुपारच्या दरम्यान राहील। तमिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश हलका मध्यम पाऊस आणि ढगाळ वातावरण राहील। वारे बघायला मिळणार आहे। वादळी वातावरण तयार होईल। तसे भारताच्या पूर्वेकडे जोर कमी राहील। जगदलपूर, भुवनेश्वर, राऊरकेला, धनबाद, कोलकाता वादळी वातावरण या भागात तयार होईल। तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे। तसे महाराष्ट्राकडे जोरदार पावसाचा अंदाजा दक्षिण कोकणाकडे बघायला मिळणार आहे। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाची स्थिती ही सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगड, बंडा, बेडशी या परिसरात जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि बेळगाव, बाची, धामणे, राणाकोंडे, कानापूर, नेटूर, गुंजी इकडे हलक्या पावसाचा अंदाज राहील। पणजी, बिचोलियम, बेडशी, कानाकुंबी तसेच तिक्सा, आलगोटे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाजा दुपारच्या दरम्यान आणि दुपारनंतर देखील बघायला मिळणार आहे। आणि किनारपट्टीकडे वेंगुर्ला, महापण, कुडल, मालवण इकडे वादळी वातावरण आणि विजांचा कडकडाट असून हलका मध्यम पाऊस राहील। आणि तसेच चांदगड, अंबोली, कोल्हापूर जिल्ह्याचा परिसर, अजरा, नेसरी, अड्डाला, कुरणवाडी, सांकेश्वरा, गारगोटी, कडेगाव, पटेगाव जोरदार पावसाचा अंदाज राहील। रत्नागिरी जिल्ह्याकडे खारेपटण, गगनबावडा, राजापूर, पटण, लांजा, बेलकर इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। रत्नागिरी जिल्ह्याकडे वडापेठ, पूर्णागड, रत्नागिरी, नेरवा, मुलगुण हलका पाऊस राहील। बेलकर, साखरपा, संगमेश्वर इकडे हलका पाऊस राहील। तसे आसपासच्या भागामध्ये बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थिती राहील। सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये वादळी वातावरण तयार होईल। वारे वाहतील। पावसाचा जोर कमी राहील आणि तसेच निपाणी, सांकेश्वरा, चिकोडी हलक्या पावसाचा अंदाजा दुपारच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। तर
सोलापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये वादळी वातावरण आणि वारे वाहतील. पावसाचा जोर फारसा नाही. जसे मंगळवेढा, मारवाडे, मंद्रुप इकडे हलका पाऊस राहील आणि इतर ठिकाणी बहुतांश ठिकाणी वारे बघायला मिळणार आहे. आणि पुणे जिल्ह्याकडे आणि सातारा जिल्ह्याकडे पावसाचा जोर कमी राहील. सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे हलका मध्यम पाऊस कोयना, पठाण, आरवाडे, शिरशिंगे, वसट फोर्ट, सागदेव, किनारपट्टीचा परिसर, महाबळेश्वर, मारगाव, तांबे इकडे हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे. पुणे जिल्ह्याकडे पुणे, लवासा, जिटे, टाला, इंदापूर, रोहा, नागठाणा इकडे वादळी वातावरण आणि हलका मध्यम पाऊस राहील. रायगड जिल्ह्याकडे देखील तीच परिस्थिती राहील. बहुतांश ठिकाणी विजांचा कडकडाट बघायला मिळणार आहे. सोंडी, अलिबाग, पेंच, रोकोपोली, कामशेत आसपासचा परिसर जसे पेठ, आंबेगाव, मुरबाड या भागातही हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे. घाटमाथ्याकडे जोर कमी राहील. बहुतांश ठिकाणी अंशतः ढगाळ स्थिती बघायला मिळणार आहे. उत्तर महाराष्ट्राकडे दुपारनंतर पावसाची स्थिती नाही, ढगाळ स्थिती राहील. जळगाव, धुळे, नंदुरबार आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगरचा परिसर ढगाळ वातावरण राहील. पावसाचा जोर फारसा नाही. सोलापूर आणि सांगली जिल्ह्याकडे ढगाळ वातावरण राहील. मराठवाड्यातील बीड, लातूर, धाराशिव, नांदेड भागाला, हिंगोली, परभणी, वाशिम ढगाळ स्थिती राहील. आणि तसेच चंद्रपूर जिल्ह्याकडे आणि विदर्भातील बहुतांश ठिकाणी चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, बुलढाणा, अमरावती तसेच आसपासचा परिसर या भागामध्ये बहुतांश ठिकाणी दुपारनंतर ढगाळ स्थिती राहील. मात्र सायंकाळच्या नंतर विदर्भ आणि मराठवाडा या जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज जबरदस्त बघायला मिळणार आहे. वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज राहील. सायंकाळनंतर आणि रात्रीच्या दरम्यान या पावसाची स्थिती असणार आहे. तर जोरदार पावसाचा अंदाज सांगली जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये गोकाक, अलकांगी आणि तसेच सांकेश्वरा, चिकोडी, रायबग इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे. इतर ठिकाणी बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थिती राहील. सोलापूर, पंढरपूर आणि कुरुलबेलाटी, वलसंग, अक्कलकोट, सल्लागर, वडगरी, अलोर हलका पाऊस राहील. धाराशिवकडे धाराशिव, कामेगाव, बेंबली हलक्या स्वरूपात राहील. कळंमासा, तारकेटबोम इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे. लातूर जिल्ह्याकडे श्रांतपाल, उदगीर, मोरकी तसेच अरुंदा, औरक्षाजनी, हलसी, बालकी, बिदर इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील. नांदेड वाघाला या जिल्ह्याकडे पूर्ण बसमत इकडे जोरदार पावसाचा अंदाजा सायंकाळ आणि रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे. हिंगोली जिल्ह्यात मात्र जोर जास्त राहील. हिंगोली, कळमनुरी, औंध, इनापूर इकडे जोरदार वाऱ्यासह पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. अहिल्यानगरच्या भागातही रात्रीच्या दरम्यान पावसाची स्थिती. अहिल्यानगर, कर्जत, कुलधरण, जळगाव, मिरजगोस, जामखेड, काडाष्टी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे. पारनेर, सुपे, भालवाने, आल्याने, टाकीटोकेश्वर हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील. आणि रायगड जिल्ह्याकडे अलिबाग, पेंच, रोकोपोली, कामशेतलाई हलक्या पावसाचा अंदाज आहे. पुणे जिल्ह्याकडे पुणे, सासवड, जेजुरी, मारगाव आसपासचा परिसर हलका पाऊस या भागामध्ये बघायला मिळणार आहे. तसेच सातारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता कोयना, पठाण आणि दापोली, पाचपाणी, कलसीत, मंदनगर हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे. उत्तर महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्याकडे ढगाळ स्थिती राहील. मालेगाव, मनमाड, चाळीसगाव, धुळे तसेच श्री छत्रपती संभाजीनगर, जालना हलका मध्यम पाऊस राहील. बीड जिल्ह्याकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे. विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्याकडे चंद्रपूर, बल्लापूर, गजवाली, सोनापूर, शिरपूर इकडे हलका मध्यम पाऊस राहील. गडचिरोली जिल्ह्यामध्ये मलचिरा, एटापल्ली, आहेरी, गिरवाडा, पाराकोट, कापसी, मुरमगाव या भागातही वादळी वातावरण जबरदस्त राहील. हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे. वर्धा जिल्ह्याकडे वाडकी, पुणे, वडनेर, हिंगणघाट, चारबकी या भागात हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाजा सर्वसाधारण सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे. तर मध्यरात्रीच्या आणि रात्रीच्या दरम्यान पावसाची स्थिती सोलापूर, श्री छत्रपती संभाजीनगर, नांदेड भागाला, चंद्रपूर, धाराशिव, लातूर या भागात हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे. मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाची स्थिती सोलापूर, नांदेड वाघाला, बीड, श्री छत्रपती संभाजीनगर, अकोला, अमरावती, यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाजा मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे. वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह या पावसाचा अंदाज राहील. तसे अकोला आणि अमरावती जिल्ह्याकडे जोर जास्त बघायला मिळणार आहे. संपूर्ण भागात नाही, लोकल ठिकाणी या पावसाचा स्थानिक वातावरण तयार होऊन विजांचा कडकडाट देखील बघायला मिळणार आहे. तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा. आणि तसंच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा. त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. भेटूया नवीन नोट्सोबत. तोपर्यंत नमस्कार, बाय.